ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। या सेगमेंटमध्ये आपण तुमच्या मेल्सना उत्तर देणार आहोत, पण त्याआधी मला एक प्रश्न पडलाय सर की उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे, तर त्यासाठी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? बाप्पाचं आगमन आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये होणार आहे। घरामध्ये प्रत्येकाचा आनंदी आनंद असणार आहे आणि जिथे बाप्पाची स्थापना असते, जिथे बाप्पाचं स्वागत होतं, त्या प्रत्येक घरामध्ये सुख समृद्धी वृद्धी आर्थिक आरोग्य धनसंपदा सगळ्या गोष्टी येणार आहेत। तर आनंदाने स्वागत करा आणि असं निसर्गाला बाधक असं कोणतेही कृत्य करू नका त्या काळामध्ये। आणि गणपतीची उपासना केल्यानंतर निश्चितच काय फळ भेटते तर आपण इतक्या वेळ चर्चा करतोच आहोत, पण गणपतीची आणि लक्ष्मीची दोन्हीची उपासना जर केली तर निश्चित तुम्हाला तुमच्या या वर्षामध्ये तुम्हाला सुख समृद्धी धन ऐश्वर्य लाभेल, एवढे सांगू इच्छितो मी। नक्की सर, आपल्याला मोहिनी यांनी औरंगाबादवरून मेल केलाय। त्यांचं करिअरमध्ये किंवा एज्युकेशनमध्ये योग्य ते त्यांना यश मिळत नाहीये, त्यासाठी त्यांनी हा आपल्याला मेल केला। मुळात काय की मोहिनी जे आहेत त्यांची मेष रास आहे आणि त्यांच्या पंचम स्थानामध्ये शुक्राची रास आहे आणि शुक्र त्यांचा व्ययामध्ये असल्यामुळे काय होतं की शिक्षणामध्ये त्यांना अडचणी येतात किंवा ठरवल्या प्रमाणात त्या गोष्टी होत नाहीत की जे त्यांना तो पिरियडमध्ये त्या जी डिप्लोमा असेल किंवा जे कोर्स असतात ते होत नाही, त्यामध्ये अडचणी येतात किंवा बॅक राहतात विषय। त्यामुळे काय होतं की फ्रस्ट्रेशन वाढतं। शिवाय एक तर ह्यांच्या करिअरमध्ये काय की ह्यांचं एक ध्येयच ठरत नाही आहे, कन्फ्युजन्स खूप असतात। चंद्र त्यांच्या लाभात असल्यामुळं की कन्फ्युजन असल्यामुळे त्यांना निर्णय घेता येत नाही की आपण नेमकं काय केलं पाहिजे। तर महत्त्वाची गोष्ट ह्यांनी एक निर्णय घ्यायला पाहिजे की यांना नेमकं कोणत्या दिशेने जायचं आणि ह्यांना टेक्निकल फील्डमध्ये निश्चितच फायदा आहे, तर त्यांनी डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये प्रयत्न करायला पाहिजेत। त्यासोबतच त्यांनी जर नीलम आणि पाचूरत्न धारण केले तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये यश मिळू शकतं। नक्कीच सर, मेघना यांनी अहमदाबादवरून फोन केलाय, त्या घटस्फोटीत आहेत आणि त्यांचा असा प्रश्न आहे की पुनर्विवाहाचे योग आहेत का? निश्चित यांची कुंडलीमध्ये काय की मुळात यांनी विवाह करताना मॅच मेकिंग करणं फार गरजेचं होतं, जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं फार गरजेचं होतं। कारण ह्यांच्या सप्तम स्थान म्हणजे लाईफ पार्टनरचं जे स्थान आहे त्या ठिकाणी राहू आणि चंद्राची युती झालेली आहे। होतं काय की अशामुळे की वैचारिक मतभेद होतात आणि लगेच तिथे घटस्फोट होण्याची शक्यता असते। पण पुनर्विवाहाबाबतीत ह्यांनी विचार करायला हरकत नाही, त्यांचे योग आहेत आणि त्यांना सध्या गुरुबळ आणि चंद्रबळ पण खूप चांगलं आहे। तर त्यांनी वैवाहिक जीवनासाठी जर त्यांनी गुरुची उपासना केली तर निश्चित त्यांना फरक पडू शकतो। त्यांनी पुष्कराज आणि पवळा म्हणजे त्याला मुंगा असं आपण म्हणतो, हे रत्न जर धारण केलं तर निश्चित त्यांना त्यामध्ये लवकरात लवकर यश मिळू शकतो आणि मनासारखा पती मिळतो आणि जे पहिले घडलं आयुष्यामध्ये त्यांचं तसं त्याची पुनरावृत्ती होणार नाही हे निश्चित होऊ शकतं। सर, राधाकिशन यांनी औरंगाबादवरून मेल केलाय। त्यांना व्यवसायामध्ये नुकसान झालंय आणि त्यांना पूर्ण कर्ज झालंय त्या व्यवसायामध्ये, तर ते विचारतात की त्यावरती उपाय काय? मुळात काय माहिती का की ह्यांच्या व्ययस्थानामध्ये केतू गुरुच्या घरामध्ये असल्यामुळं मुळात ह्यांची कर्ज फिटतच नाहीत। म्हणजे एक कर्ज संपलं की दुसरं कर्ज, म्हणजे एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं, दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज घ्यावं लागतं आणि त्यांच्या धनस्थानात शनी उच्चीचा जरी असला तरी ह्यांच्या आर्थिक उत्पन्नापेक्षा ह्यांचं खर्चाचं प्रमाण खूप जास्त आहे। त्यामुळं ह्यांनी कर्ज घेणं टाळलं पाहिजे सुरुवातीला आणि कर्ज फेडण्यासाठी त्यांनी कर्ज निवारण यंत्र, मागे मी त्याचा मंत्र सांगितला होता की मंगलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदा स्थिरासनो महाकाय सर्व कर्म विरोधका, हे कर्ज फेडण्यासाठीचा मंत्र आहे। आणि बऱ्याच जणांचे ते मंत्र मी सांगितल्यानंतर मला बऱ्याच जणांचे मेल आले की तो मंत्र मला पाहिजे, म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो आता, मंगलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदा स्थिरासनो महाकाय सर्व कर्म विरोधका हा मंत्र आहे। हा रोज 21 वेळा किंवा 31 वेळा जर आपण जप केला तर आपलं कर्ज जे आहे ते फेडण्यासाठी आपल्याला मदत होते। पण मदत होते याचा अर्थ तुम्ही जर सातत्यानं कर्ज घेत असाल तर ते कर्ज सतत तसंच राहील। त्यासाठी कर्ज फेडण्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे आणि तुम्ही ह्यांनी जर लक्ष्मीची उपासना किंवा दुर्गेची उपासना जर केली तर निश्चित पुन्हा पुन्हा त्यांना कर्ज घ्यायची वेळ येणार नाही। नक्कीच सर। सर, विशाल यांचा मेल आलाय पुण्यावरून, ते कन्फ्यूज आहेत की नोकरी करावी की व्यवसाय करावा, तर त्यांना मार्गदर्शन हवे की त्यांनी नेमकं काय करावं। मुळात यांची जी रास आहे ती वृषभ रास आहे। यांच्यामध्ये कन्व्हिन्सिंग पॉवर खूप छान आहे, तर हे व्यवसायामध्ये चांगले उत्कृष्ट यशस्वी होऊ शकतात, त्यांना त्याच्यामध्ये यश पण मिळू शकतं। आणि दुसरी गोष्ट यांचं प्रेझेंटेशन पण खूप छान आहे, कारण यांचा रवी लाभामध्ये आहे आणि बुध पण त्याच्यासोबत आहे। बुध हा व्यवहाराचा कारक ग्रह आहे
आणि बुध सूर्य पण तिथं असल्यामुळे तो प्रेझेंटेशन छान देतो आणि व्यवहारामध्ये हे व्यवस्थित किंवा कन्सल्टिंगच्या कोणत्याही व्यवसायामध्ये हे काम करू शकतात किंवा कोणतंही प्रोडक्टसुद्धा विकताना त्यांची कन्व्हिन्सिंग पॉवर खूप छान असल्यामुळे त्यांना व्यवसायामध्येच यश मिळू शकतं. नक्की सर, श्रुतीने आपल्याला पुण्यावरून मेल केलाय. तिचा असा प्रश्न आहे की तिच्या कुंडलीत प्रेमविवाह आहे का? आता हे असे प्रश्न भरपूर येतात माझ्याकडे प्रेमविवाहाचे, पण मुळात काय असतं की प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सल्ला देणं का असतं की बरेचदा त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट ठरलेली असते की अमुक मुलावर तिचं प्रेम असतं किंवा अमुक मुलीवर त्याचं प्रेम असतं. आणि जेव्हा आपण सल्ला देतो आणि आपण त्याच्या विरुद्ध एखादा जर सल्ला दिला, समजा ती जमणारच नाही किंवा होणारच नाही, तर तेव्हा त्यांना त्रास होतो किंवा मग ते शास्त्र खोटं म्हणून सांगतात. पण तसं नसतं की शास्त्रानुसार जर तुम्ही ह्याचा वापर करून मॅचमेकिंग करून जर विवाह केला तर निश्चितच तुमच्या भावी आयुष्यात कौटुंबिक जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळू शकतो. पण होतं काय की ठरवलेलं असल्यानंतर जर तुम्ही एखादा प्रश्न करत असाल तर ती चुकीची गोष्ट असते. त्यासाठी न पाहता केलेलं कधी चांगलं. तर ह्यांच्या ह्याच्यामध्ये कुंडलीमध्ये एक पाहिलं मी की ह्यांचा राहू सप्तमात आहे, मंगळसुद्धा सप्तमात आहे. त्यामुळे ह्यांना प्रेमविवाहामध्ये अडचण येऊ शकते. त्याच्यामुळं मानसिक मनस्ताप ज्याला म्हणतो आपण ते होऊ शकतो. तर त्यांनी सहसा प्रेमविवाह टाळलेला बरा आणि यांनी आईवडिलाचं मार्गदर्शन घेऊन त्यानुसार जर त्यांच्या इच्छेनुसार जर विवाह केला तर निश्चित यांना सुख मिळू शकतं. पण सर, प्रेमविवाह मध्ये जर का पत्रिका वगैरे जुळली नाही किंवा नाडी एक असणं असं म्हटलं जातं, मग त्याच्यासाठी दुसरा उपाय असा काही नाहीये का? नाडी हे ब्लड ग्रुपसाठी पाहतो आपण, आरोग्यासाठी स्वास्थ्यासाठी आपण नाडीचं मॅचमेकिंगमध्ये पाहत असतो. पण एक नाड आली म्हणजे तुम्ही तिथं विवाह केला नाही पाहिजे असं काही नाही. हां, फक्त तुमची गुण किती उतरतात की 36 पैकी 18 गुण उतरत असतील तर करायला हरकत नाही, पण 22 पेक्षा जास्त असतील तरी करायला हरकत नाही. पण तुमच्या कुंडलीमध्ये दोघांचे स्वभाव एकदम भिन्न आहेत आणि जर तुम्ही करता समजा चंद्र कर्क रास मुलीची आहे आणि मुलाची जर सिंह रास आहे, तर ह्या दोघांमध्ये काय होतं की वैचारिक मतभेद खूप असतात आणि एकदम प्रॅक्टिकल असतं, एकदम खूप भावनिक असते. एक जण भावनिक असतं, एक जण प्रॅक्टिकल असतं. मग तिथं आजचं याच्यानुसार सहनशक्ती कोणामध्येच नाही, कोणी पण ॲडजस्ट करायला तयार नसतं. मग होतं काय की प्रेमविवाहामध्ये काय असतं की आधीच तुमचं कम्युनिकेशन खूप झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये नंतर ॲडजस्टमेंट काहीच नसते. कारण तुम्ही आधी सगळ्या गोष्टी बोलून गेलेल्या असतात आणि नंतर आधी तुम्ही एकमेकाला भरपूर वेळ देऊ शकता. पण लग्नानंतर जिम्मेदारी जशी वाढते तसं एखादी गोष्ट जेव्हा आपली होऊन जाते ना, तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. मग तिथं मनस्ताप होतो, ते दोघांनाही होतो. किंवा जी घरात असते किंवा ती मुलगी असेल, समजा ती एखादी मुलगी प्रेमविवाह करून एका ठिकाणी गेली आणि त्यानंतर तो मुलगा पहिले तिला जे दिवसातून 2 तास वेळ देत होतो, नंतर तो 20 मिनिटं पण देत नाही. तर काय होतं त्याचं कारण की त्याची ती वस्तू होऊन गेलेली असते आणि त्याला माहीत असते आता ही आपलीच आहे आणि त्याला साहजिक आहे, त्याला जिम्मेदारी असते, आईवडिलाची जिम्मेदारी असते, बहीण भावाची असेल किंवा त्याची जॉबच्या ठिकाणची जिम्मेदारी असतील किंवा व्यवसायाच्या ठिकाणच्या जिम्मेदारी असतात. त्यामुळे तो लक्ष देऊ शकत नाही. होतं काय की तिथं मग त्या मुलीला असं वाटतं की पहिले तर हा माझा फोन असा वाजला की उचलत होता, आता तर फोन तू कट करतोय, बोलत पण नाही. मग असे गैरसमज होतात. कारण त्याचं कारण असं की अपेक्षा वाढलेल्या असतात आणि अपेक्षा भंग झाला की मग इथं मानसिक त्रास होतो. आणि नाडीच्या बाबतीमध्ये तू जर विचारत असेल तर नाडी तुम्ही ब्लड ग्रुपसुद्धा चेक करू शकता. मेडिकल सायन्स आजकाल खूप पुढे गेलेलं आहे. कारण नाडी आपण पाहतो संतान सुखासाठी, संतती सुखासाठी पाहतो. तर मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टीमुळं विवाह टाळणं चुकीची गोष्ट आहे. पण बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं. नक्कीच सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भाग्यविजयमध्ये पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.